स्विगी झोमॅटो डिलिव्हरी बॉयजचे काम बंद आंदोलन. मनसेने दिला स्विगी झोमॅटोला दणका. पलावामधील स्विगी झोमॅटो कंपनीतील डिलिव्हरी बॉयजने सोमवारी अचानक काम बंद आंदोलन केले. त्यामुळे अन्न वितरण सेवेत मोठा अडथळा निर्माण झाला. ग्राहकांनी केलेली ऑनलाईन ऑर्डर वेळेत न मिळाल्याने अनेक ठिकाणी ग्राहकांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. गेले अनेक दिवस स्विगी आणि झोमॅटोच्या डिलिव्हरी करणाऱ्या रायडर्सना विविध विषयांवरती मॅनेजमेंटकडून मनस्ताप सहन करावा लागत होता. ते त्यांच्या स्तरावर बोलणं करत असताना कुठलाही सकारात्मक प्रतिसाद त्यांना मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते माजी आमदार राजू पाटील यांना एक निवेदन सादर केले व आम्ही जो बंद पुकारणार आहोत त्याला आपण पाठिंबा द्यावा अशी विनंती केली. यानंतर राजू पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सूचना केल्या व हा विषय मार्गी लावण्यास सांगितले. या आदेशाचे पालन करताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते रस्त्यावर उतरले व संबंधित परिसरामध्ये कोणत्याही प्रकारची डिलिव्हरी होऊ देणार नाही असा इशारा स्विगी झोमॅटोच्या व्यवस्थापकांना दिला. सर ॲक्च्युली ह्या सर्व गोष्टी आम्ही याच्यासाठी बंद केलेल्या आहेत की आम्ही खूप दिवसापासून स्ट्राईक करायची या गोष्टी मान्य करत होतो. बट आम्ही काही केली नाही, कारण का आम्ही बोललो की होईल काहीतरी प्रॉब्लेम, आम्हाला काहीतरी कंपनीकडून बेनिफिट भेटेल. बट काय होत आहेत की आम्ही आमच्या TLला किंवा एरिया मॅनेजरला सर्व काही गोष्टी बोलतो, त्यांना स्क्रीनशॉट पाठवतो, सर्व काही गोष्टी त्यांना सांगतो की सर रायडरला ह्या प्रॉब्लेम होत आहेत, तुम्ही जरा काहीतरी आम्हाला सपोर्ट करा. बट त्यांचा काही रिस्पॉन्स आम्हाला भेटत नाही. आम्ही खूप वेळा त्यांना बोललो, बट मग आम्ही काय सर्व पोरांनी हे केलं की बाबा आपल्याला तर काय होणार नाही, आपण जर काहीतरी त्यांना जर कंपनीला जर इश्यू बोललो तर ते आमची ID डायरेक्ट टर्मिनेट करतात. मागणी आमच्या ह्या गोष्टी आहेत की आमची अर्निंग कमी झालेली आहे, तर ते आम्हाला त्याचे पैसे वाढवायला पाहिजे. आम्हाला किलोमीटरचे पैसे पहिले मस्त द्यायचे, म्हणजे 35-40 रुपये द्यायचे, पण आता ते डायरेक्ट 25 वर आणलेले आहेत. आम्ही 7-7 किलोमीटर जातो तर आम्हाला 30-35 रुपये देतात, आणि 7 किलोमीटर जाणे आणि 7 किलोमीटर परत येणे म्हणजे 30 रुपयामध्ये आम्ही, आणि त्याच्यामध्ये आम्हाला काही बेनिफिट होत नाही. म्हणून आम्ही या सर्व गोष्टी राजूदादाजवळ मांडलेल्या आहेत. मग राजूदादांनी आम्हाला काहीतरी सपोर्ट केलेला आहे, म्हणून आम्ही सर्वजण जमलेलो आहोत. आता आमचे 4-5 जे प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह झाले पाहिजे. पहिला प्रॉब्लेम हा आहे की आम्हाला अर्निंग वाढली पाहिजे, आमची इन्सेंटिव्ह वाढले पाहिजे. आम्हाला कंपनीकडनं आम्हाला कुठल्याही प्रकारचा बेनिफिट नाही. अन्यथा आम्ही जर कुठं आमचा ऍक्सिडेंट झाला, आम्ही जर TLला कॉल केला तर ते आमच्याजवळ येत नाही. आणि कोणी जर वारला मुलगा तर त्यांना 10 लाख रुपयाचा इन्शुरन्स क्लॅम्प आहे, तो कधी भेटतच नाही. आम्ही त्यांना सर्व गोष्टी फॉर्म करून फिल्ड करून बघितल्या, बट ते भेटत नाही. मागच्या वेळेस खोनीला एक मुलाचा ऍक्सिडेंट झाला झोमॅटोवाल्याला, तो जाग्यावर ठार झाला, मेला जाग्यावर. बट मग त्याला तिथं पोलीसवाले वगैरे सर्वजण आले, कंपनी त्यांना बोलली की तुम्हाला पैसे भेटतील. आता त्यांचे वडिलांचे आम्हाला फोन येतात कधी कधी की बाबा आमचे पैसे आतापर्यंत आम्हाला भेटले नाही. आता जोपर्यंत आमचे मुद्दे सॉल्व्ह होणार नाही, मान्यता जोपर्यंत आम्हाला भेटणार नाही, तोपर्यंत आम्ही कोणीही पलावामध्ये कुठलाही रायडर ऑर्डर मारणार नाही. आणि बाहेरून येणाऱ्या रायडरना पण आमची विनंती आहे, कोणी इथं येऊ नका ऑर्डर मारायला, कारण का आम्हाला खूप काही प्रॉब्लेम आहेत. म्हणून आम्ही या सर्व गोष्टी करत आहे. धन्यवाद. खरं तर बऱ्याच दिवसापासून त्यांच्या विविध मागण्यांसाठी ते त्यांच्या स्तरावरती ते चर्चा करत होते, परंतु मॅनेजमेंटने कुठलीही दखल न घेतल्यामुळं त्यांनी काल सन्माननीय नेते आणि माजी आमदार राजूदादा पाटील यांना एक निवेदन सादर केलं. त्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या बऱ्याचशा मागण्यांचा उल्लेख केला. त्या मागण्यांच्या अनुषंगाने सन्माननीय राजूदादा पाटील यांनी आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना ज्या सूचना केल्या, त्या सूचनाच्या अनुषंगाने आपण त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं पाठिंबा दर्शवलेला आहे. त्या पाठिंबाच्या अनुषंगाने मगाशी आम्ही त्यांच्यासोबत त्यांच्या त्या संप बंदमध्ये सहभागी झालो होतो. त्यांच्या मॅनेजमेंटची चर्चा सुरू आहे. त्यांचे काही लोक आहेत ते चर्चेसाठी या ठिकाणी येत आहेत. त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर त्यांच्या संबंधित काही गोष्टी आहेत, त्यांच्या मागण्या आहेत, त्याच्यावरती कसा तोडगा निघतो, काय निघतो, त्याच्यावरती या पुढच्या आंदोलनाची किंवा पुढच्या बंदची दिशा राहणार आहे.